चला आता आपण वर्तुळाबद्दल काही गोष्टी शिकून घेऊ. हे पहा, वर्तुळ वर्तुळ म्हणजे काय? वर्तुळ एकाच प्रतलात असतं. म्हणजे जो आपला बॉल असतो, बॉल बॉल सगळ्या बाजूने असतो ना गोल, तर बॉल वर्तुळ होईल का? नाही. पण आपली जी पोळी आहे, पोळी प्लेन असते, तर पोळी म्हणजे वर्तुळ होईल. वर्तुळ नेहमी एकाच प्रतलात असतं. आता बघा, वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाला एक केंद्र असतं. केंद्रापासून तुम्ही वर्तुळाच्या कडेवर कुठे पण रेष मारा, त्या प्रत्येक रेषेला काय म्हणणार आहे? त्रिज्या. जसं की इथे OP ही काय आहे? एक त्रिज्या. त्याच्यानंतर वर्तुळाच्या केंद्रामधून जाणारी आणि वर्तुळाच्या दोन्ही बाजूंना छेदणारी जी एक रेष असते तिला म्हणायचं व्यास. त्याच्यानंतर ही झाली जीवा, वर्तुळाला कोणत्याही दोन बिंदूंमध्ये छेदणारी जीवा. मग वर्तुळामधली सर्वात मोठी जीवा कोणती होणार आहे? तर व्यास. बघा, एक व्यास म्हणजे दोन त्रिज्या झाल्या. इथून एक, इथून दुसरी. एक व्यास म्हणजे दोन त्रिज्या. व्यासला लिहायचं D, कारण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात डायमीटर, आणि त्रिज्याला लिहायचं R, कारण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रेडियस. त्याच्यानंतर पुढे लघु वर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड. हे पहा, छोटा भाग जो असतो, जीवेमुळे जो रेखांकित झालेला किंवा कट झालेला छोटा भाग असेल त्याला म्हणू आपण लघु वर्तुळखंड, जो की AXB आहे. आणि विशाल वर्तुळखंड म्हणजे AYB, हा जो मोठा आहे त्याला विशाल वर्तुळखंड म्हणू. अर्धवर्तुळखंड म्हणजे काय? मग बरोबर अर्धा अर्धा, वर अर्धा खाली अर्धा, जो की व्यासामुळे पडतो त्याला म्हणायचं अर्धवर्तुळखंड. त्याच्यानंतर हे वर्तुळ क्षेत्र. वर्तुळ क्षेत्रात 3 भाग येतात. एक अंतर्भाग म्हणजे आतमध्ये असलेले पॉईंट, बाह्य भाग म्हणजे हे बाहेर असलेले पॉईंट, आणि प्रत्यक्ष वर्तुळ म्हणजे हे वर्तुळावर असलेले D आणि C हे पॉईंट. त्याच्यानंतर हे वर्तुळ कंस. हे पहा इथं ABC, हे जे वर्तुळाला जर का इथून आपण कट केलं A पासून C पर्यंत, तर हा एक वर्तुळ कंस होईल, आणि हा इकडचा, समजा इथे आपण नाव देऊ E, तर हा वरचा एक वर्तुळ कंस होईल. त्याच्यानंतर पुढे केंद्रीय कोन. केंद्रीय कोन म्हणजे इथं हे जे केंद्र आहे, ह्या केंद्राजवळ तयार होणारा कोन. तर नेहमी लक्षात ठेवा, केंद्रीय कोनाचं जे माप असतं, तो जो केंद्रीय कोनामुळे तयार झालेला हा जो छोटा कंस आहे, याच्या बरोबरीचं माप असतं. म्हणजे ह्या AOBचं माप आणि हा कंस APBचं माप नेहमी सारखं असेल. पहा, कोन AOB बरोबर माप आहे APBचं. जर का याचं माप 60 अंश असेल तर याचं पण माप 60 अंश येईल. आणि मग हा जो उरलेला हा जो विशाल कंस आहे, याचं माप किती? तर याचं माप आहे की 360मधून जो हा छोटा कंस होता, याचं माप वजा करा 360मधून, तर उरलेलं याचं माप येऊन जाईल AYBचं, म्हणजे मोठ्या विशाल कंसाचं माप. त्याच्यानंतर अर्धवर्तुळ कंस. बघा, अर्धवर्तुळ कंस इथे कितीचा हा कोन कितीचा बनतोय? 180 अंशाचा, हो ना? म्हणजेच, आणि केंद्रीय कोनाचंच माप जे असतं तेच आपल्या कंसाचं माप असतं. कोन जर का 180 अंश मापाचा बनतोय, तर ह्या अर्धवर्तुळ कंसाचं पण माप किती असणार आहे? 180 अंश. त्याच्यानंतर पुढे अंतर्लिखित कोन. आपण बघितला होता हा केंद्रीय कोन, जो केंद्राजवळ बनतो. आता बघायचा अंतर्लिखित कोन. पहा, हे वर्तुळ कंसाला 2 पॉईंटमध्ये कट करतोय, आणि हा जो कोन जो बनतोय तो वर्तुळावरच बनतोय, वर्तुळावरच्याच एका बिंदूमध्ये बनतोय, तर ह्या कोनाला म्हणायचं अंतर्लिखित कोन. हा अंतर्लिखित कोन आहे. कोन QPR हा झाला अंतर्लिखित कोन. आणि हा अंतरखंडित कंस, त्याच्यामुळे खंड होणारा, त्याच्यामुळे तुटणारा जो कंस आहे त्याला म्हणायचं अंतरखंडित कोन. तर हा अंतर्लिखित कोनाचं जे माप असतं ते माप बघा इथे. हे जे कोन आहे अंतर्लिखित कोनाचं माप कोणत्या कोनाचं आहे? PQR लिहिला, चुकीचा लिहिला मी. इथे लिहायला पाहिजे होतं मी QPR. हे QPRचं माप काय येईल? याच्या अर्ध येईल. हा जो कंस आहे, हा जो कंसाचं जे माप असतं त्याच्या अर्ध माप येईल. आणि केंद्रीय कोनाचं माप काय असतं? सारखं असतं. पण अंतर्लिखित कोनाचं माप जे असतं ते अर्ध होऊन जातं, हाफ होऊन जातं. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. मग सांगा, हा जो अंतर्लिखित कोन आहे जो बनला आहे की ह्या अर्धवर्तुळ कंसामुळे बनला आहे, याचं माप किती असेल? आपल्याला माहिती आहे अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असतं? 180. आणि त्याच्या अर्धमाप ह्या अंतर्लिखित कोनाचं असतं. म्हणून हे जे हाफ
म्हणजे 1/2 गुणिले 180, 2नी 180ला भाग दिला, उत्तर आलं 90. म्हणून अर्धवर्तुळ कंसामुळे तयार होणाऱ्या अंतर्लिखित कोनाचं माप नेहमी किती असणार आहे? 90 अंश. त्याच्यानंतर पुढे चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोन म्हणजे काय? ज्याचे चारही बिंदू जे आहे ते एका वर्तुळावर येतात त्याला म्हणायचं चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोनातले सम्मुख कोन, पूरक कोन असतात. आपल्याला माहिती आहे पूरक कोन म्हणजे काय? त्यांची बेरीज येते 180 अंश. सम्मुख कोन म्हणजे काय? पुढचे एकाच्या पुढे एक म्हणजे एकाच्या तोंडावर एक असणारा सम्मुख, एकमेकांकडे ज्यांचं तोंड आहे तो. ए आणि सी हे झाले सम्मुख कोन, बी आणि डी हे झाले सम्मुख कोन. म्हणजे ए आणि सीची जर का बेरीज केली, तर माप येतं 180 अंश. बी आणि डीचं बेरीज केली तर माप येतं 180 अंश. हे झाले चक्रीय कोन. त्याच्यानंतर बघा, ह्या दोघांचे बेरीज 180 अंश, ह्या दोघांची बेरीज 180 अंश, म्हणजे हा आणि हा सारख्या मापाचे झाले की नाही? तेच इथे लिहिलेलं आहे. म्हणजे जे याचं माप असेल, बाह्य कोनाचं जे माप असेल तेच सम्मुख कोनाचं माप असेल, हो की नाही? त्याच्यानंतर पुढे वर्तुळाचा परिघ. आता वर्तुळाचा परिघ म्हणजे काय? जर का हा इथे मी बिंदू ए घेतला, ह्या बिंदूमध्ये ह्या वर्तुळाला कट केलं आणि याची जर का मला सरळ लांबी किती आहे, म्हणजे याचा परिमिती आपण काढतो ना, परिमिती कोणती पण आकृती दिली असेल, परिमिती म्हणजे बाहेरच्या बाजूंची बेरीज. तसं वर्तुळाला परिमिती नसते, कारण वर्तुळाला एकच वर्तुळाकार बाजू असते, तर तिला म्हणायचं वर्तुळाचा परिघ. मग वर्तुळाच्या परिघाचं फॉर्म्युला म्हणजे सूत्र काय? 2πr. पण आपल्याला माहिती आहे 2r म्हणजे काय? 2r म्हणजे 2 त्रिज्या, 2 त्रिज्या म्हणजे 1 व्यास, व्यास म्हणजे हे डायमीटर. हे पाय जशाल तसं ठेवलं आणि 2r म्हणजे डी. तर हे झालं परिघाचं सूत्र. आता पायची इथे किंमत दिलेली आहे. पायची किंमत असते एकतर 22/7 आणि हेच 22ला 7नी जर का आपण भाग दिला तर उत्तर येतं 3.14. हे पायची किंमत आहे. नंतर पुढे वर्तुळाचं क्षेत्रफळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं पण एक सूत्र दिलेलं आहे. पाय आणि जी पण आर असेल, आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्येचा वर्ग. त्याच्यानंतर पुढची कॉन्सेप्ट आहे एकरूप वर्तुळ. एकरूप वर्तुळ काय म्हणजे काय? तर ज्या दोन वर्तुळांची त्रिज्या सारखी असेल त्याला म्हणायचं एकरूप वर्तुळ. म्हणजे याची पण त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे, याची पण त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे. तर हे दोन्ही वर्तुळ कसे झाले? एकरूप वर्तुळ. त्याच्यानंतर बघा, हा जो एकच कंस आहे ना, ADC हा एकच कंस आहे. तर ह्या कंसात तयार होणारे हे दोन वेगळे वेगळे अंतर्लिखित कोन आहे. तर हे दोन्ही कोणांचं माप नेहमी काय असणार आहे? सारखं. कारण की हे याचं पण माप काय असणार आहे? ADCला अर्ध केलं तर याचं माप निघणार आहे आणि याचं पण माप काय असणार आहे? ADCला अर्ध केलं तर याचं माप असणार आहे. म्हणजे दोन्ही कोण कशा असणार आहे? सारख्या मापाचे असणार आहे, म्हणजे एकरूप असणार आहे. म्हणजे जर का हा 30 अंशाचा असेल तर हा पण 30 अंशाचा येईल. कळलं? त्याच्यानंतर बघा, हे चक्रीय कोन आहे. चक्रीय कोन आहे किंवा ही जी जीवा आहे ह्या जीवेमुळे तयार होणारे कोन आहे. तर जो छोटा भाग असतो, छोटा भाग म्हणजे लघु कंस, तर लघु वर्तुळखंड याच्यात तयार होणारा जो कोन असतो याचं माप नेहमी विशाल कोनाचं जे माप असतं म्हणजे 90 अंशापेक्षा नेहमी मोठं माप. तर हा नेहमी विशाल कोन असणार आहे आणि इकडे मोठ्या जागेत तयार होणारा लघु कोन असणार आहे. लक्षात ठेवायचं, छोट्या जागेत तयार होतो तो विशाल कोन, इकडे मोठ्या जागेत तयार होतो तो लघु कोन. आणि वर्तुळ क्षेत्र. वर्तुळ क्षेत्र म्हणजे काय? हे वर्तुळावरचे बिंदू आणि वर्तुळाच्या आतले बिंदू यांना सगळ्यांना मिळून तयार होतं वर्तुळ क्षेत्र. तर अशा प्रकारे आपण हा वर्तुळ नावाचा चॅप्टरच्या कॉन्सेप्ट समजून घेतल्या. आता तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या पुस्तकातलं जे वर्तुळ नावाचं जे पूर्णच्या पूर्ण चॅप्टर आहे तो सोडवायचं आहे.